चला तर आपण ब्लाउज शिकूया या व्हिडिओमध्ये। आज आपण पेपर कटिंग ठेवून ब्लाउज पीस कट कसा करायचा हे शिकूया। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या ब्लाउजचं माप टाकून पेपर कटिंग करायला शिकलो। तेच पेपर कटिंग आपण ब्लाउजवर ठेवून कसं कट करायचं हे शिकणार आहोत। यावरून आपल्याला कमी कपड्यामध्ये कसं माप बसवायचं व्यवस्थित हे लक्षात येईल। आणि पेपर कटिंगचा हा फायदा होतो की कमी कपड्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे पॅटर्न ठेवून व्यवस्थित कटिंग करता येते। तर बघूया आपण कोणता पार्ट कसा ठेवायचा याच्यावरून आपल्याला लक्षात येईल। पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित सविस्तरपणे बघा। हे आपलं पाठीमागचं आपण पेपर कटिंग केलेलं आहे। हे पुढचा भाग आहे, हा बॅकचा भाग आहे, पाठीमागचा भाग आहे, ही बॉक्स पट्टी आहे आणि ही साध्या बाईची पेपर कटिंग आहे अशी पद्धतीची। तर आपण सविस्तरपणे बघूया आज पेपर कसे ठेवून कटिंग करायचे। तर आपल्याला पहिल्यांदा ब्लाउज पीस ठेवताना हे दोन्ही काटाच्या बाजू आहेत। ह्या दोन्ही काय आहेत? काटाच्या बाजू। नेहमी ही काटाची बाजू मध्ये अशी उंचीची मापे अशी ठेवायची, रुंदीची माप अशी ठेवायची। तर ह्या पद्धतीने हिथं आली, घडीची बाजू आली, तर घडीच्या बाजूला आपण पाठीचा भाग आपण पहिला अशा पद्धतीनं ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा। मी आता याला टाचण्या लावून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट दिसेल। अशा पद्धतीनं हे शोल्डरचं माप जे आपण पेपरवर टाकले तेच आलं पाहिजे इथून इथे हे माप। यावरून कळेल की आपलं पेपर कटिंग बरोबर आपण ठेवतोय, तिरकं होऊन द्यायचं नाही। हा भाग आहे तो बरोबर काटा बरोबर घडी बरोबर ठेवायचा आहे। म्हणजे काय होईल की आपला पूर्ण पाठीचा भाग आपला निघणार आहे कटिंग केल्यानंतर। या अशा पद्धतीने आपण पाठीचा भाग ठेवून घेतला आहे। तर आता नंतर आपण हा फ्रंटचा भाग ठेवून घेऊया। फ्रंटचा भाग आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण फ्रंटचा भाग ठेवून घेणार आहोत। हा आपण मध्यावर ठेवला तरी चालणार आहे, काटाची बाजू नसली तरी चालणार, कारण आपले हे दोन्ही भाग फ्रंटचे वेगवेगळे निघणार आहेत। पाठीचा भाग घडीच्या बाजूला का ठेवायचा, तर तो पूर्ण आपल्याला अखंड लागणार आहे, म्हणून आपण पाठीचा भाग अखंड घडीच्या बाजूला ठेवायचा आहे। आणि फ्रंटचा भाग आपल्याला वेगवेगळा असला तरी चालणार आहे। त्यामुळे आपल्याला बाही आपल्याला अशा पद्धतीनं बसवायची आहे। बरोबर, बाही आपल्याला अशा पद्धतीने बसवायची आहे। बॉक्स पट्टी आपल्याला ह्या डबल लागणार, म्हणजे 4 लागणार। ह्यात इथे आणि अजून एका ठिकाणी काढायचं डबल, म्हणजे याच पद्धतीने इथं ठेवूया आपण। म्हणजे इथं बॉक्स पट्टी या पद्धतीने आपण बॉक्स पट्टी ठेवून घ्यायची। ओके, अशा पद्धतीने आपण बॉक्स पट्टी ठेवून घेतली आहे। इथे खालीवर जो भाग आहे तो पूर्णपणे आपण काढून टाकायचा आहे। क्रॉस कपडा काढून टाकायचा, ठेवायचा नाही। हे मी तुम्हाला मुद्दामून आखून दाखवते। डायरेक्ट कट पिन लावून कट करून घेतलं तरीही चालणार आहे। तरीही आपल्याला जोपर्यंत कटिंगची सवय होत नाही तोपर्यंत मी दाखवते या पद्धतीनेच तुम्ही करू शकता, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की
की आपलं काही कुठं चुकत नाही ना, आपण बरोबर कट करतोय का, हे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने तुम्ही याचे स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण हे आखून घेतलं आहे. ओके, आता आपण बाहीचं आखून घेऊया. इथे आपल्याला कापड कमी पडते, तिथं आपल्याला हा एवढा कपड्याचा जॉईंट द्यावं लागणार आहे. आपण तिथं असा एवढा कमी पडतोय ना, तर त्यासाठी आपल्याला इथं जॉईंट टाकायचा आहे. इथे थोडा कमी पडतोय, यासाठी आपल्याला इथं थोडासा जॉईंट टाकायचा आहे. या पद्धतीनं मी तुम्हाला पेपर कटिंग बाजूला काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने आपण सर्व आखून घ्यायचे पार्ट आपण आखून घेतले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचंय, कटिंग करायची आहे. ओके, या पद्धतीने आपण सगळे पार्ट आखून घेतले आहेत. ओके, या पद्धतीने आपण आखून घेतले. आता आपण काय करणार आहोत, कटिंग करणार आहोत. पहिल्यांदा आपण पाठीचा भाग कट करून घेऊया. खालची क्रॉस बाजू आहे ती कापून टाकूया या पद्धतीने. त्यानंतर पहिल्यांदा गळा कट करून घेऊया. ओके, नंतर शोल्डर पट्टीचा भाग कट करूया. नंतर हा मुंड्याचा भाग कट करूया. दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ पूर्ण बारकाईने पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या एक एक पॉइंट पूर्ण लक्षात येईल व्यवस्थित. आता हा फ्रंटचा भाग आपण कट करतोय. या पद्धतीने फ्रंटचा भाग कट करून घेऊया. अशा पद्धतीने फ्रंटचा भाग कट करून घेणार आहोत. ओके, हा फ्रंटचा भाग निघाला. आता आपण ही बॉक्स पट्टी कट करून घेऊया. हे आपण आता बॉक्स पट्टी कट करतोय. हीच बॉक्स पट्टीचं माप आपण इथे ठेवणार आहोत. असं दुसरं बॉक्स पट्टीचं एक काढणार आहोत. अशा पद्धतीने ओके, हे आपल्या डबलच्या 2 बॉक्स पट्ट्या तयार झाल्या. ओके, असे 4 पार्ट निघणार आपल्याला बॉक्स पट्टीचे. या पद्धतीने तर आपण इथे कोपऱ्यावर ना थोडंसं कट मारून घ्यायचं. का तर आपल्याला लक्षात येईल की आपली ही सरळ बाजू आहे, ही क्रॉस बाजू आहे. पटकन लक्षात कधी कधी येत नाही.
यासाठी आपण तसं हे करून घेऊया. आता हा भाग आपण बाहीचा कट करून घेणार आहोत. पूर्ण दाखवल्याप्रमाणे आपण कट करून घेणार आहोत. सेंटर इथे आहे, सेंटरला आपण कट मारून घेणार आहोत थोडासा असं. नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको. ओके, हे आपलं फ्रंटचं बॅकचं आणि फ्रंटचं कटिंग झालेलं आहे. आता हे राहिलेल्या कपड्यातून आपल्याला काय काय करायचं आहे, ते एवढे कपडे राहिले शिल्लक. तर यामध्ये आपल्याला बटन पट्टीचं मापाने हे घेऊन, बटन पट्टी आपली 6.5 तर आपल्याला 9 इंच कापड लागणार. 1.5 इंच किंवा 2 इंच जास्त घ्यायचं आहे. मी 2 इंच घेते, 6.5 तर 8.5 घेते. रुंदीला आपल्याला 2 इंच कापड लागणार आहे पट्टीसाठी. ओके, आपण हे 2 इंचाची पट्टी काढली. बटन पट्टी प्लस 2 इंच माप आहे, त्या मापाप्रमाणे बटन पट्टीचं माप काढून आपण ही 2 इंचाची पट्टी काढली आहे. 2 पट्टे झालेत, बटन पट्टीला 1 आणि काच पट्टीला 1. अशा पद्धतीनं आपण काढणार आहोत, या पद्धतीने. ओके, आता इथे आपल्याला पाटीसाठी पट्टी काढायची आहे. आपल्याला किती लागणार आहे, त्याला 1.5 इंचाची पट्टी लागणार आहे. 1.5 इंच. ओके, लांबीला किती काढायची, हा पाटीच्या भागाची जेवढी लांबी 10.5 तेवढी सध्या काढायची. त्यातली शिल्लकच राहणार आहे, पण आपण तेवढी काढणार आहे. अशा पद्धतीनं 1.5 इंचाचे पट्टे आपले 2 निघणार आहेत, या पद्धतीनं. ओके, याला सेंटर मधून कटिंग करून घ्यायची. घडीची बाजू आहे त्यामुळे या 2 पट्ट्या आपल्याला एकमेकाला जॉईंट करायचे तिथं, आणि अशी पाटीची पट्टी आपली तयार होणार आहे. तर हे पाटीच्या पट्टीला 1.5 इंचाची पट्टी आपण काढली या मापाने. ओके, बटन पट्टी, काच पट्टी झाली, पाटीची पट्टी झाली. आपल्याला तर गळ्यासाठी पट्ट्या काढायच्या आहेत. तर गळ्यासाठी पट्ट्या काढताना आपल्याला मी सगळ्या पद्धतीच्या गळ्याच्या पट्ट्या कशा लावायच्या ते दाखवणार. क्रॉस कपड्यातून कशी काढायचे ते दाखवणार आहे. परत सरळ पट्टीतून पण तुम्हाला आता मी सरळ पट्टीतूनच काढून दाखवणार. ही आपली 1 इंचाचीच पट्टी आहे. याच मापाच्या मी पट्ट्या आता काढणार आहे, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सगळ्या प्रकारच्या गळ्याच्या पट्ट्या तुम्हाला मी दाखवणार आहे. 1-1 इंचाच्या मी सरळ कपड्यातून काढते पट्ट्या. सरळच पट्ट्या पण 1-1 इंचाच्या अशा काढणार आहे. तुम्हाला सरळ पट्टीतून कशी गळ्याची पट्टी लावायची हे दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 5 ते 6 पट्ट्या काढणार आहोत. पट्ट्या किती लांबीचे निघणार आहेत त्यावरून ठरवायचं आपल्याला पट्ट्या किती काढायच्या आहेत. या पद्धतीने मी पट्ट्या कापून घेते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे मी
पट्ट्या अशा ओके. सरळ कापून घेऊया. क्रॉस कपडा आहे तो सरळ कापून घेऊया अशा पद्धतीने. ओके. या पद्धतीने आपला अशा पद्धतीने आपण गळ्याच्या ही पट्ट्या पण काढून घेतल्या आहेत. झालं आपलं. बघा कमी कपड्यामध्ये किती आपण पार्ट व्यवस्थित बसवू शकलो. आता हे राहिलेले कपड्यांचा यूज आपल्याला कुठं जॉईंट देण्यासाठी, कुठं कमी पडत असेल तर त्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. अशा पद्धतीने आपण साध्या ब्लाऊजची कटिंग करून घेतली आहे. या पद्धतीने हा पाठीचे भाग. आपण आता याला टक्स मारून घेऊया, आखून घेऊया पाठीमागच्या भागाला. हा पाठीमागचा भाग आहे. ही गळ्याकडची बाजू आहे, ही फिटिंगची बाजू आहे. तर फिटिंगच्या बाजूला आपण 1 ते 1.5 इंच आपण अंदाजानुसार, छोट्या मापासाठी 1 इंच ठेवलं चालते, मोठ्या मापासाठी 1.5 इंच ठेवलं. इथं आपण 1 ते 1.5 इंच ठेवायचं आहे. ही घडी त्या 1.5 इंचाच्या मापापर्यंत ठेवायचं आहे. आणि इथं हे टक्स आपण असं कट मारून घ्यायचं आहे. बघा मी काय केलं, इथून हे 1.5 इंच माप घेतलं आहे. 1.5 इंचापर्यंत आपण याची घडी इथे घातली आहे आणि इथं आपल्याला कट मारून घेतला आहे. त्यामुळे काय झालं, आपल्याला इथं टक्स मारायला सोपं जाणार आहे. तर टक्स मारताना आपल्याला किती उंची आपण 4 इंचापर्यंत घेतो. अशा पद्धतीने उंची 4 इंचापर्यंत घेतो आणि आडवा टक्स आपण अर्धा इंचापर्यंत घेतो. अर्धा इंचापर्यंत घेतो. अशा पद्धतीने आपले टक्स येणार आहे. पाठीमागचा टक्स आपला अशा पद्धतीने येणार आहे. दोन्ही बाजूला सेम येणार. आपण ही अशी घडी जर आपण अशी टाकली उलट्या बाजूला की बरोबर दोन्ही बाजूने आपल्याला टक्स ते निघणार आहे. हॅलो, अशा पद्धतीने आपले इथं टक्स आखून झालेले आहेत पाठीमागच्या बाजूचे. समजलं? तर आता पुढच्या बाजूला इथे ही आपली गळ्याची बाजू आहे, ही आहे मुंड्याची बाजू. तर गळ्याच्या बाजूला खालून आपण किती घेतले, पेपरवर टक्स मारताना 2 इंच घेतले. त्याच पद्धतीने इथेही आपण 2 इंच वरती घ्यायचंय. नंतर आडवा आपण 3 इंचाचा एक पॉइंट घेतलाय. 4 इंच, त्याच्या पुढे 1 इंच आणि त्याच्या पुढे 1 इंच. पेपरवर ज्या पद्धतीने आपण टाकलं आहे त्याच पद्धतीने आपण माप घ्यायचं आहे. नंतर हे टक्स आपण हे तर अर्धा इंच खाली, तो खाली सरळ येणार टक्स असा. इथे 1 इंच वरती. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पेपरवर टाकले तसेच आपण टाकणार आहोत. हा आपला क्रॉस मध्ये येतो. ओके. हे असे आपले 4 टक्स आखून झाले. तर खाली आपल्याला इथं आता छातीच्या मापानुसार घ्यायचं. आपल्याला इथं आता 1 इंचचा टक्स घ्यायचा. 1 इंच टक्स घ्यायचा आहे आपल्याला. हा
1 इंचापर्यंत हा टक्स असा घ्यायचा आहे आणि हे पाव इंचाचे घ्यायचे, फक्त पाव इंच घ्यायचे. इथे पाव, इथे पाव. तुम्हाला सगळं सविस्तर मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, तरी आता पुन्हा मी दाखवत आहे. अशा पद्धतीने हे पण आपण आखून घेणार आहोत. असं अशा पद्धतीने आपण टक्स आखून घेतले. हे झाले फ्रंटच्या बाजूचे टक्स. तर काय करायचं, हा पार्ट आपण यावर असा ठेवायचा आहे. पार्टवर पार्ट, खालचा पार्ट काढून वरच्या पार्टवर ठेवला की आपण असं टक्स आखलेले दोन्ही बाजूला आपल्याला उमटतात. अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा हे घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीने पट्टीने टाकते. म्हणजे बरोबर येते, कमी जास्त व्हायला नको. अशा पद्धतीने आपण ओके. अशा पद्धतीने आपण फ्रंटला पण टक्स आखून घेतले आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल पूर्ण कटिंग. तर आपण अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज कसा पूर्ण शिवायचा हे शिकणार आहोत. तरी पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते पूर्णपणे तुम्ही बघून घ्याल ही अपेक्षा आहे. तरच तुम्हाला पुढचे सर्व व्हिडिओ लक्षात येणार आहेत. आणि सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा. कारण म्हणजे काय होईल की तुम्हाला सगळे व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपल्याला इथे एकही रुपया द्यायचा नाही. पूर्ण फ्री मध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. फक्त तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं, दुसरं काही करायचं नाही. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.